अशा घटकाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा आत्मा आहे। तो आपल्या आजूबाजूच्या जवळजवळ प्रत्येक डिव्हाइसमध्ये लपलेला असतो। हो, आपण बोलतोय सेमीकंडक्टर डायोड बद्दल। चला तर मग याच्यात थोडं खोलवर शिरूया। जरा विचार करून बघा, एक असा रस्ता जिथे गाड्या फक्त पुढे जाऊ शकतात, त्यांना परत फिरता येत नाही, म्हणजे एक वन वे स्ट्रीट। आता हाच विचार इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेत किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला पुढे कळेल। अगदी बरोबर, जसं शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वन वे रस्ते लागतात, तसंच विजेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याला योग्य दिशेने पाठवण्यासाठी आपल्याला एका खास घटकाची गरज असते। आणि इथेच आपला हिरो म्हणजेच डायोड कामाला येतो। तर मग हा डायोड हे सगळं करतो कसा, याचं उत्तर दडलंय त्याच्या आतल्या रचनेत। या रचनेला पीएन जंक्शन म्हणतात। खरं तर हा एक प्रकारचा जादुई अडथळा आहे जो विजेच्या प्रवाहासाठी नियम बनवतो। आता बघा, डायोड हा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनतो। एक आहे पी टाईप, ज्यामध्ये होल्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाहून नेणाऱ्या जागा जास्त असतात, आणि दुसरा आहे एन टाईप, ज्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे नेगेटिव्ह चार्ज जास्त असतात। हे दोघे मिळूनच डायोडची किमया घडवतात। आता गंमत तेव्हा होते जेव्हा आपण ह्या पी टाईप आणि एन टाईप मटेरियलला एकत्र जोडतो। जिथे हे दोन्ही जुळतात म्हणजे त्या जंक्शनवर एन टाईप मधले काही इलेक्ट्रॉन्स उडी मारून पी टाईप मधल्या होल्स मध्ये जाऊन बसतात। यामुळे त्या जंक्शनच्या आजूबाजूला एक असा पट्टा तयार होतो जिथे करंट वाहून नेण्यासाठी ना फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ना होल्स। याच रिकाम्या जागेला डिप्लिशन झोन असं म्हणतात। महत्वाचं म्हणजे हा डिप्लिशन झोन फक्त एक रिकामा पट्टा नाहीये, तो एका भिंतीसारखं काम करतो जो चार्जला सहजपणे आरपार जाऊ देत नाही। आणि हा जो अडथळा आहे तो स्वतः एक छोटंसं व्होल्टेज तयार करतो, ज्याला आपण बॅरियर पोटेन्शियल म्हणतो। आजकाल सगळीकडे वापरल्या जाणाऱ्या सिलिकॉन डायोडमध्ये ही भिंत ओलांडायला साधारणपणे 0.7 व्होल्ट इतकी ऊर्जा लागते। तर दुसरीकडे जर्मेनियम पासून बनवलेल्या डायोडमध्ये हाच अडथळा थोडा छोटा असतो, म्हणजे फक्त 0.3 व्होल्ट्सचा। यावरून समजतं की डायोड कशापासून बनला आहे यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात। ठीक आहे, तर आपल्याकडे एक अडथळा आहे जो करंटला थांबवतोय। मग त्यातून करंट पाठवायचा कसा, याच्यासाठी बायसिंग नावाची पद्धत वापरली जाते। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर डायोडला बाहेरून व्होल्टेज लावून त्याला कंट्रोल करणं। करंटला कंट्रोल करण्याचे दोन सोपे मार्ग आहेत। पहिला आहे फॉरवर्ड बायस। यात आपण पी साईडला बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाला आणि एन साईडला नेगेटिव्ह टोकाला जोडतो। असं केल्याने तो मधला अडथळा, ती भिंत लहान होते आणि करंट आरामात वाहू लागतो, जसं काही आपण गेट उघडलंय। याच्या अगदी उलट आहे रिव्हर्स बायस। यात आपण कनेक्शन उलट करतो। यामुळे तो अडथळा अजूनच मोठा होतो आणि करंटचा प्रवाह जवळजवळ पूर्णपणे थांबतो, म्हणजे गेट बंद। आणि हेच तर डायोडचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। त्याची ही खास रचना विजेसाठी एक मार्गी रस्ता तयार करते। करंट फक्त एकाच दिशेने म्हणजे फॉरवर्ड बायसमध्ये जाऊ शकतो, रिव्हर्स बायसमध्ये नाही। आता कुठलाही डायोड निवडताना त्याची क्षमता तपासावी लागते। उदाहरणार्थ पीक इन्व्हर्स व्होल्टेज किंवा PIV, म्हणजे तो उलट्या दिशेने किती व्होल्टेज सहन करू शकतो। तसंच मॅक्सिमम फॉरवर्ड करंट, म्हणजे तो किती करंट स्वतःमधून सुरक्षितपणे जाऊ देऊ शकतो। योग्य कामासाठी योग्य डायोड निवडताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात। बरं, थिअरी तर खूप झाली। आता जरा हे बघूया की हे छोटंसं उपकरण आपल्या खऱ्या आयुष्यात कुठे आणि काय काय कमाल करतं। हे ऐकून आश्चर्य वाटेल की डायोड किती ठिकाणी लपलेला असतो। आपल्या मोबाईल चार्जरमध्ये AC करंटला DC मध्ये बदलण्याचं काम असो, किंवा रेडिओमध्ये सिग्नल पकडण्याचं, कम्प्युटरमधले लॉजिक सर्किट्स असोत, किंवा महागड्या उपकरणांना अचानक वाढणाऱ्या व्होल्टेजपासून वाचवणं असो, या सगळ्या महत्त्वाच्या कामांमध्ये डायोड अगदी शांतपणे आपली भूमिका बजावत असतो। आता सगळेच डायोड काही सारखे नसतात, काही जण खास कामांसाठी बनवलेले असतात। चला अशाच एका स्पेशल डायोडबद्दल जाणून घेऊया। आणि हो, कुठलाही सामान्य डायोड चांगला आहे की खराब हे कसं ओळखायचं तेही शिकूया। हा आहे झिनर डायोड। हा जरा हटके आहे। सामान्य डायोडच्या अगदी उलट हा मुद्दाम रिव्हर्स बायसमध्ये म्हणजे उलट्या दिशेने काम करण्यासाठी बनवलेला आहे। जेव्हा याच्यावरचा रिव्हर्स व्होल्टेज एका ठराविक लेवलला पोहोचतो तेव्हा हा करंटला वाहू देतो, पण व्होल्टेजला मात्र स्थिर ठेवतो। ह्याच गुणामुळे व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये याचा खूप उपयोग होतो।
समजा आपल्याकडे एक डायोड आहे आणि तो व्यवस्थित काम करतोय की नाही हे तपासायचं आहे. हे अगदी सोपं आहे. मल्टीमीटरला रेझिस्टन्स मोडवर ठेवा. लीड्स एका बाजूने लावल्यावर एकदम कमी रेझिस्टन्स दिसायला हवा आणि त्याच लीड्सना उलटं लावल्यावर खूप जास्त रेझिस्टन्स दिसला पाहिजे. जर असं झालं तर समजायचं की आपला डायोड एकदम ठीक आहे. आणि जर असं नाही झालं तर समजा दोन्ही बाजूंनी रेझिस्टन्स कमी दिसतोय तर याचा अर्थ डायोड शॉर्ट झालाय. आणि जर दोन्ही बाजूंनी खूप जास्त रेझिस्टन्स दिसतोय तर तो ओपन झालाय. दोन्ही केसमध्ये तो डायोड खराब आहे आणि आपल्याला तो बदलावा लागेल. तर असा आहे हा डायोड, एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली घटक जो आपल्या तंत्रज्ञानाच्या जगात एका अदृश्य वाहतूक पोलिसासारखं काम करतो आणि ऊर्जेला योग्य दिशा दाखवतो. आता हा विचार नक्की करा की या डायोड सारखेच असे आणखी कोणते छोटे छोटे अदृश्य घटक आहेत जे आपलं आधुनिक जग चालवत आहेत.